उद्योगाची कुळकथामध्ये थोडं स्टार्टअप कल्चरकडे वळूया। ज्यांच्याकडे उद्योजकतेच्या नवनवीन कल्पना आहेत, आधुनिक ज्ञान आहे, अशांसाठी जगभरात आणि भारतातही पोषक वातावरण तयार झालंय, कारण या कल्पनांमध्ये पैसे गुंतवायला आता लोक तयार आहेत। 2000च्या सहस्त्रकात विजय शेखर शर्मा यांनी लोकांसमोर पे थ्रू मोबाईल अर्थात पेटीएमची संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच ती किती लोकप्रिय झाली हे आपण आज पाहतोच आहोत। तेव्हा आज जाणून घेऊया पेटीएमचा प्रवास। विजय शेखर शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या अलीगड या छोट्याशा शहरातला। लहानपणापासूनच त्यांची स्वप्न मोठी होती। अमिताभ बच्चनचे ते कट्टर चाहते आहेत आणि अग्निपथ मधील विजय दीनानाथ चौहान या पात्राचं आणि आपलं नाव सारखंच आहे याचा त्यांना अभिमानही आहे। त्यामुळे आपल्या अनेक YouTube व्हिडिओमध्ये ते नाम है विजय शेखर शर्मा अशा आविर्भावात भाषणाची सुरुवात करताना आपल्याला दिसतात। तर अशा या मिलेनियल तरुणानं 2010 मध्ये पेटीएम सुरू करून 2020 पर्यंत भारतातील सगळ्यात तरुण अब्जाधीश होण्याचा मान पटकावलाय। फोर्ब्सनं त्यांची एकूण संपत्ती 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर असल्याची नोंद तेव्हा केली होती। भारतात फिनटेक कंपन्या जोर धरू लागल्या होत्या आणि त्यात पहिलेपणाचा फायदा उचलत देशातील फिनटेक क्षेत्र पेटीएमनं काबीज केलं होतं। लहानपणापासूनच विजय यांचा स्वभाव चळवळ्या होता आणि कल्पना एकदा सुचली की ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना वेळ लागायचा नाही। त्याची त्यांना अर्थात घाईच झालेली असायची। त्यामुळेच दिल्लीत अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर ते कॉलेजच्या वातावरणात जेमतेम 1 वर्ष टिकले। दुसऱ्याच वर्षी त्यांनी कॉलेज सोडलं ते आपली स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठीच। 21 वर्षांचे असताना त्यांनी XS कम्युनिकेशन्स या नावानं एक गेमिंग कंपनी स्थापन केली होती। खरं तर ती चांगली चालली होती, पण गुंतवणूकदार फारसे पुढे येत नव्हते। त्यामुळे लवकरच कंपनीला गाशा गुंडाळावा लागला। त्यानंतरही 1999 ते 2005 पर्यंत त्यांनी आणखी अनेक स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या, पण त्याही गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांना बंद कराव्या लागल्या। विजय शेखर यांच्यात एक वेगळेपण होतं। कंपन्या फेल होत गेल्या तरी त्यांच्याकडे कल्पनांना तोटा नव्हता। त्या बाबतीत ते जगाच्याही पुढे होते असंच म्हणावं लागेल आणि कल्पना प्रत्यक्षात आणायला ते उशीरही लावायचे नाहीत। त्यामुळे विविध प्रयोग सुरूच राहिले आणि अखेर 2005 मध्ये 197 कम्युनिकेशन्स ही कंपनी त्यांनी सुरू केली। तोपर्यंत स्मार्टफोन सगळीकडे पोहोचले होते आणि अशा फोनसाठी कंटेंट आणि इतर सेवा देणं हे या कंपनीचं काम होतं। कंपनीचं बरं चाललं होतं। इतक्यात विजय शेखर यांना फिनटेक क्षेत्रात मोबाईल काय करू शकतो याची जाणीव झाली आणि त्यांनी 2010 मध्ये या क्षेत्रात उडीच घेतली। पे थ्रू मोबाईल म्हणजेच पेटीएमचा जन्म हा असा झाला। फिनटेक, ई कॉमर्स, बँकिंग व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहार आता मोबाईलच्या माध्यमातून होणार होते आणि ही कल्पना लोकांनीही क्षणार्धात उचलून धरली। मोबाईलवरील सर्व व्यवहार सोपे आणि सुटसुटीत कसे होतील याची विजय शेखर काळजी घेत होते आणि पेटीएमचं यश त्यातून वाढतच गेलं। 2016 मध्ये केंद्र सरकारनं नोटबंदी जाहीर केली आणि भारतात ऑनलाईन व्यवहारांना मोठीच चालना मिळाली। अशा परिस्थितीत आधीपासून पाय रोवून असलेल्या पेटीएम कंपनीला मागे वळून पाहायची गरजच भासली नाही। हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं झालं। नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीचा IPO बाजारात आला आणि त्यानेही नवीन क्रांती केली। लॉन्चच्याच दिवशी 197 कम्युनिकेशन्सचा शेअर 2100 रुपयांपर्यंत पोहोचला होता। फोर्ब्सच्या यादीत विजय शेखर यांची गणना वयाने सगळ्यात लहान भारतीय अब्जाधीश अशी झाली आणि ते देशातले 62वे श्रीमंत व्यक्ती बनले। त्यांची निव्वळ मालमत्ता 2025 मध्ये 140 कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात आहे आणि पेटीएमची 197 कम्युनिकेशन्स ही कंपनी महसुलाच्या बाबतीत 10,000 कोटींच्या वर गेली आहे। पेटीएम इन्सायडर, पेमेंट्स बँक, मनी, इन्शुरन्स आणि गेम्स अशी अनेक उत्पादनं या कंपनीनं लोकांसमोर सादर केली आहेत। 2016 मध्ये कंपनीवर चीनमधून अवैध मार्गाने गुंतवणूक उचलल्याचा आरोप झाला। चीनी सरकारनं हेरगिरीसाठी पेटीएम मध्ये कंपन्यांच्या मार्फत गुंतवणूक केल्याचाही आरोप होता। याचा खूप मोठा फटका काही काळ कंपनीला सहन करावा लागला
आणि त्यातच गुगलच्या गुगल पे बरोबर स्पर्धा करावी लागत होती, त्यामुळे गुगलनेही प्ले स्टोअरमधून काही काळ पेटीएमला हटवलं होतं. पण या सगळ्याशी स्पर्धा करत पेटीएम आज भारतात पाय रोवून उभी आहे. विजय शेखर यांनी वेळोवेळी हॅथवे, सॉफ्टबँक असे गुंतवणूकदार कंपनीत आणलेत आणि स्टार्टअपचा राजा हे बिरुद भारतात नक्कीच मिळवलंय. तर ही होती विजय शेखर आणि पेटीएम यांची कहाणी. तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. आणखी कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते देखील तिथे लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.